जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी नेमकं अनुदान किती दिलं जातं मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि कारण देखील असंच आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं। मग राज्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत का किंवा तेच अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे का? मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यंत्रीकरण योजना राबवली जाते। या योजनेच्या अंतर्गत 6 वेगवेगळे घटक राबवले जात आहेत। त्याच्यातील बरेच सारे घटक राज्यामध्ये राबवण्यास मंजुरी दिली जाते आणि काही घटक याच्यातून राज्यामध्ये राबवले जात नाहीत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जी काही केंद्र शासनाची योजना आहे याच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील, हार्वेस्टर असेल, या बाबी देण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना राबवली जाते। अर्थात राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रीकरण केंद्र शासन आणि राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण या दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभ दिला जातो। परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ जरी केलेली असली तरी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरसाठी लक्ष्यांक उपलब्ध करून दिले जात नाहीत। यापूर्वी सुद्धा आपण जीआरच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती आणि याचेच लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना ही योजना राबवली जाते, ज्याच्यासाठी 45 कोटी रुपयाचा निधी हा तरतुदीत करण्यात आलेला आहे। तो वितरित करायला मंजुरी दिलेली आहे, त्याच्या जीआर बद्दल आपण माहिती घेतलेली आहे। परंतु या जीआर मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की याच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीचा लाभ देत असताना शेतकऱ्यांना जे काही अनुसूचित जाती जमाती किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील यांना 50% किंवा 1.25 लाख यापैकी जे कमी असेल ते, अर्थात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपयाचंच अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे। इतर जे बहुभूधारक शेतकरी असतील त्यांना 1 लाख रुपयाचं अनुदान, अर्थात ती 50% हे फक्त नावासाठी, त्याच्यामध्ये कमीत कमी रक्कम ही 1 लाख आणि अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1.25 लाख, त्यामुळे 1.25 लाख रुपयापर्यंतच अनुदान याच्या अंतर्गत। आता ट्रॅक्टरसाठी वाढवलेलं अनुदान जे आहे ते केंद्र शासनाने 2022 मध्येच वाढवलंय। राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा जीआर आला होता, त्या अनुषंगाने महाडीबीटीवरती बदल करायला सुरू केले होते। परंतु ती जी काही राबवली जाणारी योजना आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर दिले जातात, ती कृषी यंत्रीकरण योजना राज्यामध्ये राबवली जात असताना त्याच्यामध्ये लक्ष्यांक दिले जात नाही। आता जे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टरसाठी पात्र होतात त्यांना सुद्धा मेसेजद्वारे कळवायला सुरू झालेले की आपल्याला जी काही ट्रॅक्टर हार्वेस्टरची बाब लागलेली आहे ही केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये नाही, त्याच्यामुळे आपला अर्ज हा राज्य पुरस्कृत योजनेमध्ये वळवण्यात आलेला आहे। अर्थात तुम्हाला दिलं जाणारं अनुदान हे राज्य योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे। तर हे असा एक त्याच्यामध्ये फरक आहे। जर तुम्ही ट्रॅक्टरच्या किंवा हार्वेस्टरच्या अनुदानासाठी अर्ज करत असाल, हार्वेस्टरचे वेगवेगळे अनुदान आहेत, हार्वेस्टर बद्दल आपण डिटेल माहिती घेतली आहे। हार्वेस्टरसाठीचे लक्ष्यांक मोठ्या प्रमाणात उपलब्धही नाहीत, परंतु ट्रॅक्टरसाठी जर अर्ज करत असाल तर आपल्या कृषी सहाय्यकांना, तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क करा, या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची विचारणा करा आणि त्याच्यानंतरच अर्ज करा, अन्यथा तुम्ही अर्ज वेगळ्या अपेक्षाने कराल आणि तुम्हाला अनुदान मिळणार कमी मिळेल, त्याच्यामुळे पुन्हा तुमचा एक गोंधळ निर्माण होऊ शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी माहिती होती। राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेचा जीआर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि केंद्र पुरस्कृत जी कृषी यंत्रीकरण योजना राबवली जाते त्याचाही जीआर डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। आपण दोन्ही जीआर पहा आणि विचार करा। धन्यवाद।